आता पाहूया यावर काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। फडणवीसांविरोधात हक्कभंग आणणार नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली पाहिजे होती, ती त्यांनी थेट माध्यमांना दिली, पटोलेंचा आक्षेप। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती। ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय आणि मोदया त्यांच्यावर हक्कभंग आणले। थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चापकानं फोडलं असतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। पण थोरले मुंडे साहेब आज असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकाली मारलं असतं, पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता। खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली, त्यामुळे मुंडेंना देखील 6 आरोपी केलं पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी। धनंजय मुंडेंना सुद्धा आरोपी केलं पाहिजे आणि हे जी सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात। ते एक्स्टॉर्शन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। कृष्णा आंधळे कुठे आहे, त्याचा सीडीआर का दिला जात नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। तर देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देणार, सुळेंची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळे कुठे आहे, कृष्णा आंधळेंचा सीडीआर का दिला जात नाहीये, क्रूर कृती करताना साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे। वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला हे हास्यास्पद, हा राजीनामा एक प्रकारचं नाटक। प्रणिती शिंदे यांची धनंजय मुंडेंवर टीका। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आरोपी करा अशीही केली मागणी। जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातोय, तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं। मला असं वाटतं राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे। धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा, मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी। अजितदादांना माझी विनंती आहे की तुम्ही आता कबरात लात घालून त्याला बाहेर काढले, असंच आता त्याला आमदारकीतून बाहेर काढा आणि 302 मध्ये त्याला मुख्य आरोपी करा, 6 आरोपी सुद्धा करू नका, त्याला मुख्य आरोपी करा। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतून झाली, खंडणीसाठी सातपुडा या धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीबाबत एसआयटी चौकशी झाली पाहिजे, भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी। तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय, हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्या सगळ्यांचे सीडीआर चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल।